कोल्हापूरच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे। जिल्ह्याच्या राजकीय समीकरणावर प्रभाव टाकणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आता महायुतीने स्पष्ट भूमिका घेतली आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। नुकत्याच मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य आणि राजेंद्र पाटील यड्रावकर गट हे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असा ठोस निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक हे प्रमुख नेते उपस्थित होते। या चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची, इतर कोणताही पर्याय चर्चेत आणायचा नाही। मात्र राजकारणात निर्णय जितका मोठा तितकीच त्यामागची समीकरणे गुंतागुंतीची असतात। आता खरी उत्सुकता आहे ती जागा वाटपाची, कारण महायुतीतील प्रत्येक पक्षाचा गोकुळमध्ये स्वतःचा प्रभाव आणि स्वतःची ताकद आहे। त्यामुळे कोणाला किती जागा, कोणत्या भागात कोणाचा प्रभाव यावरून पुढील काही दिवसात जोरदार राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान दुसरीकडे गोकुळच्या सभासद संस्थांची छाननी अंतिम टप्प्यात आली आहे। उद्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असली तरी प्रत्यक्षात ठरावासाठीची पत्रे 9 मार्च नंतरच पाठवली जाणार आहेत। या छाननीत सुमारे 100 ते 125 संस्था अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे गोकुळच्या निवडणुकीत मतदानाचं गणितच बदलू शकते। याच कारणामुळे सध्या ताराबाई पार्क येथील दुग्ध विभागाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। काही संस्था अपात्र ठरू नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी एकमेकाविरोधात तक्रारी दाखल करण्याची स्पर्धाच लागली आहे। म्हणजेच गोकुळची निवडणूक अजून जाहीरही झालेली नसताना राजकीय तापमान मात्र आधीच वाढलंय। एकीकडे महायुती एकत्र येण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटप, अपात्र संस्था आणि स्थानिक गटबाजी या तिन्ही मुद्द्यावरच पुढील राजकीय लढाई ठरणार आहे। कारण कोल्हापूरच्या सहकार राजकारणात एक गोष्ट कायम खरी ठरली आहे, गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक नसते, ती कोल्हापूरच्या सत्तेच्या राजकारणाची खरी रंगीत तालीम असते। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।